श्री गुरुदेव दत्त. खूप दिवस झालं मी व्हिडिओ बनवलाच नाही आणि व्हिडिओ अपलोड केलाच नाही. परवा एक पोस्ट केले, मी व्हिडिओ टाकणार आहे, माझा अनुभव शेअर करणार आहे. अनुभव म्हणजे आता जे घडतंय ते मला शेअर करायचं होतं, ते मी टाकलेले, पण ते सुद्धा मला मन होत नव्हतं की शेअर करण्याचं. कारण लोकं काहीही वाईट कमेंट्स करतात. जे चांगले करतात ते चांगले करतात, समजून घेतात आणि दत्त महाराजांवर विश्वास आहे, त्यांनी चांगलं बोलतात. पण जे उगाच टाईमपास म्हणून बघतात आणि लोकांचे पाय ओढण्यासाठी बघतात, ते वाईट कमेंट करत बसतात. पण ते वाईट कमेंट्सनी दुसऱ्याच्या मनाला लागते, हे त्यांनी विचार करत नाहीत. त्यामुळं मी शेअर करायचंच नको असं ठरवलेलं. लोकांना वाटते की यूट्यूबवर व्हिडिओ टाकले की ह्याने प्रसिद्धीसाठी, पैशासाठी टाकतात, असं ते समजून घेतात. सगळेच लोकं तसं नसतात. सगळ्या एक लोकं असं असतात की स्वतःचा अनुभव शेअर करावा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं आणि ते ज्या क्षेत्रामुळं चांगलं झालेलं आहे, त्या क्षेत्राबद्दल वाईट बोलताना जे जे ज्यांच्या आयुष्यात चांगलं झालेलं आहे ते शेअर करणारच, ते लोकांपर्यंत पोहोचू दे म्हणून. त्यांनी तरी सपोर्ट करायला पाहिजे ना. मग सपोर्ट करणारे तरी सांगायला पाहिजे लोकांना की असं आहे म्हणून. त्यामुळं मी आजपर्यंत अनुभव शेअर करत आले आणि मी जे आजपर्यंत माझे अनुभव शेअर केलेला आहे ते सगळे खरे आहेत. असं नाही की बनवा-बनवी करून असं म्हणजे केलं आहे, ते नाहीच आहे. कारण मी दत्त महाराजांसमोर उभारून सांगते की सगळे माझे अनुभव खरे आहेत आणि तिथे मोराळेला जाण्या अगोदर आणि जाऊन आल्यानंतरचे अनुभव, जेवढे माझे अनुभव होते ना, ते सगळं मी शेअर केलेलं आहे. रोज-रोज तर अनुभव शेअर करता येणार नाही. रोज तर अनुभव अनुभव येणारच नाही. त्यामुळं मी जे मोराळ्याला यायच्या अगोदर माझी परिस्थिती कशी होती, माझं आयुष्य कसं होतं, आमच्या घरातलं कसं होतं आणि तिथे जाऊन आल्यानंतर आमच्या घरात काय-काय घडलं, ते सगळंच्या सगळं मी शेअर केलेलं आहे. जे खरं आहे तेच, खोटं त्यात काही नाही. ते दत्त महाराज बघून घेतील आणि मोराळेला गेल्यापासून आमचं चांगलंच झालेलं आहे आणि चांगलंच होत आहे, आमचं कल्याणच होत आहे. दत्त महाराजांवर आम्ही पूर्ण विश्वास ठेवलेला आहे की जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि दत्त महाराजच करत आहेत असं मी समजून घेतले. मी पोस्ट केलेले पण माझं मन नव्हतं, पण खूप कमेंट्स येत आहेत, म्हणून मला हे शेअर करावं लागतंय सांगण्यासाठी. जे आता जे घडतंय ते, आम्ही मोराळ्याला जाऊन आल्यापासून आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळं जे त्रास आहे ते त्रास आमचं कमी होत आहे आणि आमचं कंटिन्यू नामस्मरण आणि अभिषेक चालूच आहे. जे आजपर्यंत आम्हाला त्रास होता, आसुरी शक्ती किंवा आर्थिक परिस्थिती, काही जे त्रास होता आसुरी शक्तीमुळं आम्हाला जे काही त्रास होत होतं, त्या सगळ्यातून आम्ही मुक्त होत चाललेलो आहे आणि त्यातून बाहेर पडत आहे दत्त महाराजांमुळं. आत्ता सध्या खूप टेन्शनमध्ये आहे. ते सुद्धा दत्त महाराज घालवतील, हे मला विश्वास आहे. या गोष्टीसाठीच मी मोराळेला जाणार आहे. कारण मोराळेला गेल्याशिवाय ह्याचं उत्तर मिळणार नाही. आता जे घडतंय ते वाईट घडतंय हे म्हणत नाही मी. हे पण दत्त महाराजांचंच, जे घडतंय ते दत्त महाराजांनीच घडवतात हे मी समजून घेतले. पण सध्या तसं टेन्शन आहे. काय करावं आणि काय नाही हे कळत नाहीये. सगळं काही गडबडीतच होत चाललेलं आहे. असं म्हणजे वेळ मिळत नाहीये की कुठं जायचं आणि कुठं यायचं. आता मोराळेला अपॉइंटमेंट घ्यायचं आणि तिथं जाऊन विचारायचं ते सुद्धा वेळ नाहीये. ते दत्त महाराज कधी बोलवतील तेव्हा मी जाणारच आहे. पण आता एवढी गडबड आहे की सगळं वेळेत व्हायलाच पाहिजे असं आहे. ते कारण म्हणजे माझ्या नवऱ्याचं कारण आहे. माझा नवरा नोकरीदार आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, सगळी परिस्थिती चांगली आहे. पण माझा नवरा ड्रिंक करतो आणि त्रास देतो. त्यामुळं मी आजपर्यंत भक्तिमार्ग जे आहे ते माझ्या माहेरीच करत आले. अजूनसुद्धा मी माहेरीच आहे. तो दारू पिऊन त्रास देत असल्यामुळं मी इथंच आहे माहेरीच आणि इथंच माझा भक्तिमार्ग चालू आहे कंटिन्यू. माझा नवरा काही दारू सोडायला तयार नाही आहे. तो पेमेंट येते ते सगळं दारू पिऊन सगळं उधळतो. त्याच्याबरोबर माझं पुढचं आयुष्य चांगलं आहे की नाही मला माहीत नव्हतं. पण मी वाट बघत होते माझ्या मुलीसाठी. माझ्या मुलीला
बापाचं प्रेम मिळावं म्हणून मी वाट बघत होते. आज सुधरेल, उद्या सुधरेल आणि चांगलं राहील. पण तो सुधारला नाही, सुधारायला तयार सुद्धा नाही आणि नीट राहायला सुद्धा तयार नाही आणि मुलीकडे तो बघत सुद्धा नाही, एक कॉल सुद्धा करत नाही आणि तरीसुद्धा मी वाट बघत होते. कारण मी 5वी असतानाच वडील गमावल्यामुळं माझी परिस्थिती माझ्या मुलीवर येऊ नये म्हणून मी सहन करत होते. माझा नवरा स्वतःहून माझ्या मागं लागून लग्न करून घेतलं. ती स्टोरी खूप मोठी आहे. असं नाही सांगू शकत, एकाच ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही. पण ते मला शेअर करायचं सुद्धा नाहीये. ते सगळं शेअर करत बसले, की लोकं म्हणणार, "हां, हे काय रडगाणं सांगत बसले. हिचंच काय ऐकायचंय? ही काय प्रसिद्धीसाठी करत बसली." असं म्हणजे म्हणून घेण्यापेक्षा ते गप्प बसलेलंच बरं असं मला वाटते. कारण लोकांना किती चांगलं सांगितलं, किती खरं सांगितलं तरी लोकं पाय ओढतातच. जे वाईट लोकं असतात ते पाय ओढतातच आणि काही ना काही घाण कमेंट करतातच. त्यामुळे नकोच वाटते. एवढं मी वाट बघत बसले तो सुधरेल म्हणून, तर तो मला नोटीस पाठवत राहिला. त्या नोटीसचं मी स्वतः लेखी देऊन आन्सर दिलेले आणि तो कोर्टात टाकून कडून मला नोटीस पाठवलेला आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तो कधीच सुधारला नाही. कधीच तो नीट राहिला नाही. तो ड्रिंक करून, मारहाण करून पाठवणारच. सारखं मला पाठवणारच. सासरच्यांना माझी मुलगी आणि मी नको आहे. त्यांना दुसरी मुलगी करायचं आहे कारण त्यांना हुंडा जास्त पाहिजे. त्यांची परिस्थिती चांगली आहे म्हणे त्यांना हुंडा जास्त पाहिजे आहे. म्हणून ते मला नांदवत नाहीयेत आणि माझा नवरासुद्धा दारू पिऊन त्रास देतो. ते मला सपोर्टला कोणच नाहीयेत. नवऱ्याच्या घरात मी एकटीच आणि माझी मुलगी आणि मला सपोर्टला कोणच नाहीत. असं नवऱ्याबद्दल मी असंच जाता-जाता बंडू पण विचारलं होतं, की माझा नवरा असा ड्रिंक करतो. मला भक्तिमार्ग करता येत नाही. तो ड्रिंक सोडतच नाही. तो कधीच म्हणजे सुधरत नाही. कितीही हॉस्पिटलला दाखवा, कितीही करा तो सोडलाच नाही. आजपर्यंत तो सोडतच नाही तो. 2 दिवस गप्प बसतो आणि तेच कंटिन्यू त्याचं असतं. बंडूदादांना पण मी विचारले होते. बंडूदादा म्हणले, "आता तुमच्या मनावर आहे. असं म्हणजे जर त्रास असेल तर मग सोडून दिलेलं परवडतंय." तरीसुद्धा मी वाट बघत होते आजपर्यंत. पण आता तो कोर्टाकडून नोटीस पाठवलाय आणि आता ते कोर्टचं वगैरे सगळं त्याच्या विरुद्ध माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. जे काही मला त्रास दिलेला आहे, जे काही मला हुंडा मागितलेला आहे, जे काही मला त्रास दिलाय त्याचा ऑडिओ रेकॉर्ड सगळे माझ्याकडे प्रूफ आहेत. पण माझा नवरा स्वतःच्या मुलीचा विचार केला नाही. या सगळ्या टेन्शनमध्ये मी सध्या आहे. म्हणून मला एकच आठवतंय की मोराळे तिथं गेल्याशिवाय मला उत्तर भेटत नाही. तिथं गेल्याशिवाय मला समाधानसुद्धा होत नाही. पण आता एवढी गडबड आहे की कोर्टाचं आता आम्ही केस टाकावंच लागणार. कारण आमच्याकडं सत्य आहे म्हटल्यानंतर तिकडं म्हणजे त्यांच्याकडं आम्ही जावं लागणार आणि आम्हीसुद्धा इथे केस टाकावं लागणार. जे काही प्रूफ आहे ते दाखवावं लागणार. हे सगळं खूप दिवस झालं चाललेलंच आहे आणि तसं म्हणजे मला किती अनुभव आलेले होते ते मी शेअर केलेलंच होतं. मग आता तसं काय अनुभव आले नव्हते म्हणून मी शेअर केलंच नव्हतं. कारण आता रोजचं काय म्हणजे टाकू शकत नाहीये. तसं टाकलं की परत तुम्हाला माहीतच आहे कमेंट करतात म्हणून. म्हणून आता एवढं गडबड आहे की ते वकिलाकडे जायचं, ते सगळं गोळा करायचं, सगळं द्यायचं. हे सगळं गडबडीत असल्यामुळे टेन्शनमध्ये असल्यामुळं ते मोराळेला दत्त महाराजांनी कधी बोलवून घेतील मला माहीत नाही. पण हे सगळं आता चाललेलं आहे. हे सगळं मी म्हणजे कॅमेऱ्यासमोर येऊनच सांगणार होते. पण मी वाईट कमेंट्सना घाबरते. मला मनाला लागते. म्हणून मी असंच म्हणजे ऑडिओ टाकलेला आहे. तर बघूया दत्त महाराज काय करतील. तेच हे सगळं घडवतायत मला माहीत आहे. पण मी मोराळ्याला जाणार आहे, अपॉइंटमेंट घेणार आहे आणि मला ते उत्तर घेणार आहे.